तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी एकदम परफेक्ट असा गोडा मसाला कसा करायचा, सगळ्या प्रमाणासकट सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे जिरे आहेत, दगडफूल आहे, तमालपत्री, हळकुंड, मेथ्या, त्यानंतर हिंगाचा खडा आहे, त्यानंतर शहाजिरे आहेत, इथे दालचिनी, लवंग, बडी इलायची, मिरे, स्टारफूल, जायपत्री, तीळ आहेत, किसलेलं खोबरं आहे आणि धणे आहेत. या सगळ्यांचं प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला इथे डिस्प्ले करते आहे पुढे. इथे स्क्रीनवर एक्झॅक्ट सगळे मेजरमेंट्स डिस्प्ले केलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि इथे आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक पदार्थ भाजायला सुरू करायचे. तर इथे धणे ना असे धूर आला की मग बंद करायचे, धणे धूर येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर आता आपण इथे साधे जिरे टाकणार आहोत. ते जिरे पण थोडासा धूर यायला लागला की मग ते जिरे पण काढून घ्यायचे. इथे बघू शकता असं थोडासा धूर यायला लागला की मग ते काढून घ्यायचे. त्यानंतर किसलेलं खोबरं घालायचं, ते पण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. ह्या मसाल्यामध्ये थोडे पदार्थ कोरडे भाजायचे असतात आणि थोडे पदार्थ तेल घालून भाजायचे असतात. तर सुरुवातीचे हे जे पदार्थ आहेत, तीळ पण आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे तीळ भाजून झाल्यानंतर आपले जे कोरडे पदार्थ होते भाजायचे, ते सगळे आता संपलेले आहेत. आता आपल्याला तेल ॲड करून पदार्थ ते राहिलेले आहेत ते इथे फ्राय करून घ्यायचे. तर सगळ्यात आधी इथे तमालपत्री घालायची, ती थोडीशी लालसर झाली की ती काढून घ्यायची, एका प्लेटमध्ये काढायचं सगळं. त्यानंतर आपल्याला इथे स्टारफूल घालायचंय. स्टारफूल पण ओळखत नाही त्याच्या रंगामुळे, पण थोडंसं लालसर झालं की ते पण काढून घ्यायचं. त्यानंतर हळकुंड आपण घेतलंय, ते हळकुंड थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, ते पण असं भाजून घ्यायचं. हळकुंड भाजल्यानंतर इथे आपण मेथी भाजून घेणार आहोत. हे सगळे पदार्थ एक एक करून भाजून घ्यायचे असतात. तर घरी बनवलेल्या गोडा मसाल्याचे खूपच फायदे असतात. पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपण वापरत नाही, त्याच्यामध्ये कुठले आर्टिफिशियल केमिकल्स किंवा कलर्स असं काही नसतं, त्यामुळे तो हेल्दी आहे आपला मसाला जो आपण घरी बनवतो. त्यानंतर ह्याच्यामधले जे पदार्थ आहेत जसं की जिरे, हिंग, धणे, यामुळे आपलं पचन सुधारायला मदत होते आणि ॲसिडिटी पण कमी करायला मदत होते. त्यानंतर आपल्याला हा मसाला इम्युनिटी बूस्ट करतो. लवंग, दालचिनी, मिरे आहेत यामध्ये, ते अँटीऑक्सिडंट्स वाढवतात आणि आपली इम्युनिटी पण मजबूत करायला मदत करतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये नॅचरल फ्लेवर एन्हान्सर आहे, म्हणजे थोडासा मसाला जरी कुठल्या भाजीमध्ये टाकला किंवा आमटीमध्ये तुम्ही टाकलात तर त्याची टेस्ट एन्हान्स होते. तर कुठलाही पदार्थ आपण घरी बनवला की त्याच्यामध्ये आपल्या हाताची चव असते, त्यामुळे तो पदार्थ खूप छानच होतो. फक्त एक आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट्स गोळा करायला लागतात, याच्यामध्ये खूप पदार्थ असतात, त्यामुळं ते सगळं करायला त्यानंतर भाजायला थोडासा वेळ जातो. पण जो काही मसाला तयार होतो आपला घरच्या घरी, तो इतका सुंदर होतो. तर हा घरच्या घरी बनवलेला असा ऑथेंटिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला आहे. या मसाल्यामुळे तुमच्या आमटी, भाजी आणि उसळींची चव किंवा मसाले भाताची चव अजूनच वाढेल. बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांपेक्षा हा कम्प्लिटली होममेड, फ्रेश आणि हेल्दी मसाला आहे आपला, आपण घरी बनवलेला. तर या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप गोडा मसाला कसा बनवायचा, कोणते मसाले किती प्रमाणात घ्यायचे, ते सगळं दाखवलेलं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले धणे जिरे असे सुके भाजलेले आहेत, खोबरं, तीळ सुकं भाजलेलं आहे आणि बाकीचे जे सगळे पदार्थ आहेत ते आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. तर आता इथे पहिल्यांदा आपल्याला सगळं जे कोरडं भाजलेलं आहे ते दळून घ्यायचं आहे. जसं की धणे जिरे आपण कोरडे भाजून घेतले, ते आधी दळून घेऊया इथे. त्यानंतर ते दळून झाल्यानंतर इथे चाळून घ्यायचे थोडेसे चाळणीमध्ये, कारण धणे जिरे लगेच बारीक नाही झाले तर ते परत आपल्याला चाळणीमध्ये जे वर उरतं ते परत घालायचं असतं, ते परत घालायचं. त्यानंतर खोबरं घालायचं त्याच्यामध्ये आणि ते सगळं छान परत एकदा दळून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आणि परत एकदा सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे आता तुम्ही बघू शकता तिळाचं आणि खोबऱ्याचं असं तेल दिसायला लागलं आपल्याला बाहेर, तर ते तेवढं बारीक होईपर्यंत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. तर आता आपण ॲड करणार आहोत जे सगळे मसाले आपण तेलावरती फ्राय करून घेतले होते, ते सगळे मसाले स्टेप बाय स्टेप इथे हळूहळू ॲड करायचे. त्यानंतर ते फिरवून घेतले की आपण जी धण्याची आणि जिऱ्याची पूड करून घेतली होती
त्याच्यामध्ये हा जो आपण ओलं जे फ्राय करून घेतलं होतं तो मसाला फिरवून घेतला मिक्सरमधनं, तर तो इथे सगळा काढून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर ते हाताने जो ओला मसाला थोडासा होतो, कारण तेल सुटतं खोबऱ्याचं आणि तिळाचं, तर ते सगळं असं ओलसर होतं. त्यामुळे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता जो आपण हाताने मिक्स केला मसाला तो एकदा फक्त मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा, म्हणजे तो एकजीव होतो. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आला या मसाल्याला. त्यामुळे आपण हा मसाला घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघायला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता हा आपला गोडा मसाला आता एकदम रेडी आहे. परफेक्ट असा गोडा मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परफेक्ट फ्लेवर कसा मिळवायचा, कसा परफेक्ट मसाला करायचा हे मी सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये कळवा.